काल देशामध्ये 3 नवीन कायदे लागू झाले. या कायद्यांच्या अनुषंगाने असं म्हटलं गेलं की भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्कच याच्यामध्ये हिरावला गेला आहे. पण कालच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये देखील, लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी आणि राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावली, त्यातून देशवासियांना, देशाच्या प्रत्येक नागरिकाला हा विश्वास जाऊन पोहोचला की लोकशाही सक्षम होते आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गेली 10 वर्ष ज्या पद्धतीनं मोदी सत्ता चाललेली आहे, त्या सत्तेने विरोधी पक्षाचा पालापाचोळा केला. विरोधी पक्षासाठी विरोधी पक्षनेता संसदेमध्ये नेमला नाही, कारण 10% प्रतिनिधित्व जे विरोधी पक्षांचं निवडून आलं पाहिजे होतं कुठल्याही एका पक्षाचं, ते आलेलं नव्हतं. आणि त्यामुळे विरोधी पक्षनेत्याशिवाय संसद चालली, सभागृह चाललं. आणि काल राहुल गांधी यांनी जवळपास 1.5 तासापेक्षा काहीसा अधिक काळ त्यांनी संसदेमध्ये आपलं भाषण केलं. गेल्या 5 वर्षात आणि त्याही पूर्वी नोटबंदीपासून, म्हणजे गेल्या 10 वर्षातील मोदी सत्ता काळ ज्या गोष्टी करत राहिलं, त्या प्रत्येक गोष्टीला नीटपर्यंत, नीटच्या परीक्षेच्या घोटाळ्यापर्यंत त्यांनी सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीनं उपस्थित केल्या की लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे लगोलग प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत, त्यांचीही अस्वस्थता वाढली आणि ते मध्ये टोकायला उभे राहिले. गृहमंत्र्यांनी एक प्रकारे लोकसभा अध्यक्षांकडे आपल्याला संरक्षण देण्याचीच मागणी केली. अर्थात हा त्यांचा रणनीतीचा भाग असू शकतो. स्वतः राजनाथ सिंग जे मंत्रिमंडळातलं ज्यांचं 2ऱ्या क्रमांकाचं स्थान आहे, किरेन रिजिजू जे तर खास म्हणजे पंतप्रधानांच्या मर्जीतले मंत्री ज्यांना म्हणता येईल ते म्हणजे किरेन रिजिजू, अशा सगळ्यांनीच राहुल गांधी यांच्या भाषणाच्या मध्ये एवढंच नव्हे तर मध्य प्रदेशचे 3 टर्म मुख्यमंत्री राहिलेले आणि आता केंद्रीय मंत्री बनलेले शिवराज सिंग चौहान हे देखील मध्ये उभे राहिले. राहुल गांधींचं हे संपूर्ण भाषण लोकशाही व्यवस्था, संविधान याला मजबूती प्रदान करणार तर आहेच, परंतु ज्या मनमर्जीने गेली 10 वर्ष सत्ता चाललेली होती त्यावर एक अंकुश कसा येईल हे विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी दाखवून दिलं आहे. मी त्यांना प्रतिपक्ष नेता म्हणणार नाही. क्रियेला प्रतिक्रिया असते, परंतु क्रिया ही नेहमी पहिली असते. आणि म्हणून ते विरोधी विचारांची विसंगती आहे जी मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील राज्यसभेमध्ये मांडली. पण राहुल गांधी यांनी सगळ्या धर्मांच्या अनुषंगानं, आता भारतामध्ये धर्मावर बोलणं हे फार संवेदनशील आहे. काल राहुल गांधी हे बोलत असताना जेव्हा एक वेगळीपणा धर्माचा जेव्हा एखादी व्यक्ती घेते, तेव्हा ती लोकांचा वापर कशी करते धर्माच्या नावाखाली, हे उघड करत असताना राहुल गांधींनी जे आक्रमण केलं आणि एका धर्माच्या नावाखाली ज्या पद्धतीनं हिंसा पसरवली जाते, लोकांना एकमेकांचं शत्रू केलं जातं, तर ही विचारसरणी भारतीय नाही, ही धर्माची नाही. कोणताही धर्म असो, त्यांनी कुराणचं उदाहरण या लोकसभेमध्ये घेतलं, बायबलचं घेतलं, म्हणजे गुरु नानकांचं उदाहरण त्यांनी दिलं, बुद्धाचं उदाहरण त्यांनी दिलं, महावीरांचं उदाहरण त्यांनी दिलं आणि शेवटी शिव यांचंही त्यांनी उदाहरण प्रतिमेसह दिलं. खरं तर यावर बोलण्याआधी आपण ही क्लिप त्यांची आधी बघून घेऊया. ही क्लिप तुम्ही आधी बघा. मतलब इस्लाम में भी कहा गया है कि डरना नहीं है, और जब इस्लाम में दुआ मांगी जाती है तो दोनों हाथ से, दाएं हाथ से अभय मुद्रा दिखाई देता है. उसके बाद गुरु नानक जी की ओर चलते हैं
वाहेगुरु जी की फतेह, वाहेगुरु जी का खालसा। जिस धर्म पर आप हर रोज आक्रमण करते हो, गुरु नानक जी जो प्लीज गुरु नानक जी के चित्र में भी हम इनको इस तरीके से पूछते हैं, आप इस तरीके से टेबल पे मत रखो। सर कहाँ रखूं सर? तरीका ठीक सर कहाँ रखूं? यहाँ रख दूं सर? आप यहाँ मत यहाँ रख रखो। देता हूं सर। सर गुरु नानक जी के चित्र में भी आपको अभय मुद्रा दिखाई देगा। गुरु नानक जी भी कहते हैं कि डरो मत, डराओ मत। और पंजाब से गुरु नानक जी मक्का तक गए, थाईलैंड तक गए, अफगानिस्तान गए, श्रीलंका गए, किसी से हिंसा नहीं की, अहिंसा की बात की, सत्य की बात की, और किसी को उन्होंने अपनी जिंदगी में नहीं डराया। उसके बाद जीसस क्राइस्ट की इमेज देखिए, उसमें भी आपको अभय मुद्रा दिखाई देगा। जीसस क्राइस्ट की इमेज में भी अभय मुद्रा, डरो मत, डराओ मत। और जीसस क्राइस्ट ने कहा कि अगर आपको कोई थप्पड़ मारता है तो दूसरा गाल दिखा दो। उसके बाद बुद्ध भगवान, अभय मुद्रा, डरो मत, डराओ मत, अहिंसा। मतलब, और अंत में महावीर, डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा। मतलब हिंदुस्तान के इतिहास में 3 फाउंडेशनल आइडियाज हैं। मोदी जी ने अपने भाषण में एक दिन कहा कि हिंदुस्तान ने किसी पर आक्रमण नहीं किया। उसका कारण है क्योंकि यह देश अहिंसा का देश है। यह देश डर का देश नहीं है। तो हमारे सारे के सारे महापुरुषों ने अहिंसा की बात की, डर मिटाने की बात की। डरो मत, डराओ मत, डरो मत, डराओ मत। और दूसरी तरफ शिव जी कहते हैं डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं। और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा, 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 नफरत, 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 असत्य, सत्य, असत्य। आप हिंदू हो ही नहीं। Just get me that picture of Shiva. I'm inside because of this. हिंदू धर्म में साफ लिखा है, सत्य के साथ खड़ा होना चाहिए, सत्य से पीछे नहीं हटना चाहिए, सत्य से नहीं डरना चाहिए। अहिंसा हमारा प्रतीक है। अभय मुद्रा ऐसे कीजिए, ऐसे कीजिए, अभय मुद्रा। राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक धर्म हा कसा अहिंसेचं पालन करणार आहे, अहिंसेचा प्रचार करणार आहे, मग ते कुराण असेल, जीसस असतील, गुरु नानक असतील, त्याचबरोबर बुद्धाचं त्यांनी उदाहरण दिलं, आणि शिवजी, बुद्ध, महावीर या सगळ्यांची उदाहरण देताना त्यांनी अभय मुद्रा अशा पद्धतीनं हात केला, जी बुद्धाची प्रसिद्ध मुद्रा आहे। अहिंसा हा विचारच बुद्धाचा आहे, महावीर हा विचार अहिंसा परमधर्म आहे, आणि म्हणून बुद्धकालीन आणि महावीरकालीन अहिंसेचा विचार या देशामध्ये रुजलेला आहे। आणि अहिंसा रुजवताना ती भीतीने नाही, की कोणाला घाबरून नाही, तर
ती शूराची, ती संरक्षणाची, ती परोपकाराची आहे, ती इतरांवर दया करुणा करण्याची आहे. म्हणजे भीतिमुक्त होत असताना आपण भीतिमुक्त तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपल्यामध्ये निर्भयतेची ताकद येते. आणि निर्भयतेची ताकद ही मानसिक, शारीरिक सगळ्याच अंगाने असू शकते. आणि ती मुद्रा म्हणजे अभयमुद्रा. राहुल गांधी यांनी हात करून सांगितलं, ही अभयमुद्रा थेट बुद्धाच्या विचार, तत्व आणि व्यवहाराशी जोडणारी राहिली. आणि काल त्यांनी ज्या पद्धतीनं धर्माची व्याख्या केली, प्रत्येक धर्माची, आणि प्रत्येक धर्माचं उद्दिष्ट कसं एकच आहे हे सांगून ठासून सांगितलं, त्या अनुषंगानं भारतीय समाजाला निश्चितपणे एक संदेश गेला की हा देश सेक्युलर आहे, हा देश सर्वधर्म समभाव आहे, हा देश अहिंसेच्या, बुद्ध महावीर यांच्या वाटेनं जाणारा आहे. आणि तेच विचार सर्व धर्मांच्या तत्वज्ञानामध्ये पेरलेले आहेत. हे त्यांनी ज्या पद्धतीनं ठासून सांगितलं, तरीही जेव्हा राहुल गांधी यांनी म्हटलं की धर्माच्या नावाखाली नफरत नफरत नफरत, हिंसा 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 आणि असत्य 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 याचा प्रचार जे लोक करतात ते एखाद्या धर्माला हिंसक बनवण्याचा प्रयत्न करतात, असं जेव्हा ते म्हटले त्यावेळी स्वतः पंतप्रधान उभे राहिले. आणि त्यांनी ही अतिशय गंभीर गोष्ट आहे की संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटलं जात आहे. परंतु राहुल गांधी यांनी त्याच त्वेषाने नाही की नरेंद्र मोदी हे पूर्ण हिंदू समाज असू शकत नाही, भारतीय जनता पक्ष पूर्ण हिंदू समाज असू शकत नाही, आणि RSS हा पूर्ण हिंदू समाज असू शकत नाही. संसदेमध्ये बसलेले सर्वच या देशाच्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य राहिलेले आहेत. आणि म्हणून अहिंसेचा विचार, मैत्रीचा विचार, इतरांच्या कल्याणाचा विचार करणारा धर्म हा खरा धर्म आहे. आणि तोच हिंदू धर्माचाही आशय आहे हे त्यांनी ठासून सांगितलं. आणि म्हणून काल धर्माच्या विषयी संवेदनशील वातावरण निर्माण करणाऱ्या पंतप्रधानांना अगदी त्याच क्षणी आपल्या वैचारिक पराभवालाही सामोरं जावं लागलं. ही राहुल गांधी यांनी नव्या संसदेमध्ये भारतीय लोकांना, भारतीय जनतेला लोकशाही आणि संविधानाचा जो विश्वास मिळवून दिला आहे, त्या अनुषंगानं या पुढील काळात भारतीय लोक लोकशाहीच्या दिशेनं आणि संविधानाच्या दिशेनं निश्चितपणे कटिबद्ध वाटचाल करतील. हाच कालच्या राहुल गांधी यांच्या आक्रमक भाषणाचा एक आशय राहिला. आणि हा आशय भारतीय लोकांना लोकशाहीविषयी आश्वस्त करतो आहे. हीच त्यांच्या कालच्या आक्रमक भाषणाची सर्वात मोठी देण आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर पहा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.